मैदान देवगिरीचं, चर्चा मात्र मैत्रीची. अंबादास दानवेंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र. उदय सामंतांचा खळबळजनक दावा. शिवसेनेच्या फुटीनंतर एकमेकांवर तुटून पडणारे शिंदे सेना आणि ठाकरे सेनेचे नेते प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं एकाच व्यासपीठावर एकत्र आले. छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी मैदानावर हे चित्र पाहायला मिळालं. माजी खासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, संजय शिरसाट एकाच रांगेत बसले होते. इतकंच काय तर कट्टर राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केल्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या. एकीकडे हस्तांदोलन होत असताना दुसरीकडे ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे लवकरच शिंदे सेनेत पक्षप्रवेश करतील असं खळबळजनक विधान मंत्री उदय सामंतांनी केलंय. काय काय म्हणले? शिंदेची टोळी ही गद्दारांची टोळी आहे, ती भाजप चालवते दानवे साहेब म्हणाले. म्हणजे खरं तर आमच्याकडे याची प्रोसेस सुरू झाली त्यांची आता. म्हणजे आपल्या नेत्याला मी अतिशय विश्वासू आहे हे दाखवण्याचे प्रयत्न आहेत. थोड्या दिवसात आमच्यासोबत असतील. ठाकरे सेनेचे अंबादास दानवे साथ सोडणार असल्याची चर्चा अचानक का सुरू झाली पाहूया. लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात शीतयुद्ध झालं. खैरे यांना उमेदवारी मिळाल्यानं दानवे नाराज असल्याची चर्चा होती. संभाजीनगरमध्ये ठाकरे सेनेला महापालिका निवडणुकीत फक्त 6 जागा मिळाल्यानं खैरे दानवे पुन्हा आमनेसामने आले. महापालिकेतील पराभवानंतर चंद्रकांत खैरेंनी दानवेंवर सेटिंग केल्याचा आरोप करत पराभवाचं खापर फोडलं. त्यामुळे पक्षांतर्गत कोंडी होत असल्यामुळं दानवे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. अंबादास दानवेंनी मात्र उदय सामंतांचा दावा खोडून काढलाय. शिवसेनेच्याच वाटेत आहे, शिवसेनेतच आहे मी. तुमची काही शिवसेना नाही आहे. उद्धव साहेबांची जी शिवसेना आहे तीच खरी शिवसेना आहे. तुमची गद्दाराची गँग आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं उदय सामंतांना मी सांगू इच्छितो की तुम्ही एका गद्दार लोकांच्या गँगमध्ये आहात आणि मी जी स्वाभिमानाची शिवसेना आहे तिच्या. 2024 मधली लोकसभा, त्यानंतरची विधानसभा, नगरपालिका, महापालिका आणि आता जिल्हा परिषदही अंबादास दानवेंच्या नेतृत्वात लढण्यात आली आहे. जिल्ह्यातील दुसरे नेते चंद्रकांत खैरे यांना मागे टाकत अंबादास दानवे यांनी मातोश्रीवर आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलंय. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आमदार असलेल्या अंबादास दानवेंना विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारीही मिळाली आहे. त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरे यांचा अंबादास दानवे यांच्यावर प्रचंड विश्वास आहे, तर दुसरीकडे विरोधकांकडून त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना हवा दिली जातीये. मात्र सामंतांच्या दाव्यानुसार दानवे ठाकरेंची साथ भविष्यात खरंच सोडणार का, की आपली पक्षनिष्ठा कायम राखणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. माधव सावरगावी, साम टीव्ही न्यूज, छत्रपती संभाजीनगर.